आज मस्त डाळ भात बनवायचं ठरवलं होतं. म्हटलं ताई आल्या होत्या तर मस्त डाळ भात आणि फ्लावरची वगैरे भाजी बनवणार होतो. काल परवासारखं ते बिर्याणी चिकन भाजी हे ते चाललं होतं, म्हणून आज दुपारच्या जेवणामध्ये डाळ भातच घेतला. आमच्या दोघींना पण डाळ भात आवडतो. आता आमच्या घरी चालले 3-4 लेकरं झाले, कारण ताईचे 2 आणि माझी अवनू आणि जे शेजारचे 2-3 लेकरं येतात तर त्यांची अशी वजवज चालली होती. ती एक इकडं खेळत होते, एक तिकडं खेळत होतं. पण मस्त वाटतं लेकरं खेळत असल्यावर, छान करमतं. आता ते गेल्यानंतर मला तर खूपच बोर झालं होतं. आता हे चालू होते यांची मस्ती. म्हटलं तोपर्यंत ना स्वयंपाक करून घेऊ. तो फटाफट आहे ना फ्लावरची भाजी टाकून घेतली, डाळीला फोडणी दिली, पोळ्या बनवून घेतल्या आणि हे सर्व करताना माझा लय बेकार हात जळाला होता. मग काय ते पटापट करून घेतलं. आग होत होती हाताची, त्याला कोलगेट लावून ना थोडंसं ते आग मुरली होती, त्याची आग नव्हती होत नंतर. मग ताई बोलल्या जर आता तू खूप आवरलं, मी भांडे घासून घेते, तू कपडे धुवून आंघोळ करून घे पहिले, कारण माझं लय अवसन झालं होतं. आता मी आंघोळ करून घेतली, कपडे धुवून घेतले. म्हटलं आता जेवायला बसावं, कारण हे लेकर चिल्ले पाल्यांना झोपून दिलं होतं, कारण ते झोपल्यावर जेवायला भेटतं. पण जेवण अर्ध झालं नाही तर ते सगळे उठून गेले होते. आम्ही मस्त बिग बॉस बघत जेवण एन्जॉय केलं. आता ताई निघाल्या होत्या घरी जायला. या अवनीला आणि त्या छोट्या पिल्लूला, आमच्या दोन्ही पिल्लूंना मस्त मस्त असे ड्रेस घेतले, खूप छान दिसत होते. दोघींची मस्ती चालली होती. त्यांना बाय केलं आणि आम्ही निघालो दुकानात. अवनीला खाऊ घेऊन देते म्हटलं, नाही तर तिला रडली असती, कारण तिच्या आतून लय आवडती, तिला आत्तू करते सारखी. तिला 2-1 हँकी घेतले आणि थोडंसं सामान घेतलं. बस असं होतं आजचा ब्लॉग. बाय.